थांबा परत घेऊया. हे झाले. दादा तुमचं नाव काय? नाव संजय केशव राजापुरे. तुम्ही काय करता? आम्ही हा कुंभार व्यवसाय करतो. पारंपरिक व्यवसाय आहे. गणपती वगैरे करू. किती वर्षापासून हे व्यवसाय चालू आहे? गणपतीचा व्यवसाय मी साधारण 40-42 वर्ष आहे काय? बरं. वडील काय करत होते? वडील आमचे माळकरी आहेत. बरं. आमचं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. हां. आणि वडील काय घरीच असतं. वडील आमचे सगळे विठ्ठलाचा व्यवसाय वगैरे होता. आता सध्या आम्ही 10-20 वर्ष झालं ते बंद केलं. तुम्ही राहायला कुठं? राहायला राजामध्ये तेवढं झालं. हे व्यवसायामध्ये तुम्हाला व्यवसायामध्ये प्रॉफिट बऱ्यापैकी आहे. एवढं असं मोठं नाही. हां. खरं एक लोकांची भावना आणि ह्याच्यामुळे ते आम्ही गणपती एक व्यवसाय म्हणून करत नाही. बरं. एक समाजामध्ये लोकांना जनजागृती हिंदू धर्मामध्ये व्हावी आणि आपल्या सगळ्या सणांच्या ह्या गोष्टी लोकांना इतपत पोचाव्या म्हणून ते आम्ही सगळे ते करत असतो. सगळे जेवढे हिंदू आपल्या धर्मातले सगळे सण आहेत ते साजरे करतात. दिवाळीचं पण दिवाळीचे आमचे पंथी असतात, चित्र असतात, परत आकाशकंदील असतात. दिवाळीला सगळं असतं. नवरात्रीला सुद्धा आम्ही नवरात्रीचे 9 दिवस ते लक्ष्मीचे म्हणजे दुर्गा मातेची मूर्ती, तिचे मुखोटे प्लस त्याचं जे काय जे साहित्य लागणार ते सगळं असतं. मग हे व्यवसाय तुम्हाला आवडते? हा व्यवसाय आवडते. पारंपरिक व्यवसाय जातीने कुंभार असल्यामुळे आम्हाला व्यवसाय काही हे नाही. ह्याच्यात नफा तोटा नाही. खरं एक आपल्या श्रद्धा आणि भावनेच्या ह्याच्यात आम्ही हा व्यवसाय करतो. माझ्याकडे सगळ्या या ज्या मूर्त्या आहेत शाडू आणि प्लॅस्टिकमध्ये आहेत. मी आतापर्यंत सगळ्यांना जनजागृती करतो आले की शाडूच्याच मूर्त्या वापरा म्हणून. पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मूर्त्या घरी विसर्जन केलं तर चालतात आणि आपलं प्रदूषण वगैरे सगळं टाळता येतं. जोडधंदा काय? जोडधंदा माझा छोटंसं घरात किराणा मला दुकान आहे. ती विशेष सांभाळते. मुलं माझी दोन्ही कॉलेजला आहे. परत मी स्वतः ड्रायव्हिंग वगैरे करतो आणि आमच्या कुंभार समाज वधू सूचकचं काम करतो. छान. एकदम कष्टकरी आहात तुम्ही. हो. छान. थँक्स.